नमस्कार मित्रांनो, स्वयंपूर्ण फार्म्सवरती तुमचं स्वागत आहे. सुमारे 1.5 महिन्यानंतर मी आज फार्मवरती आलो आहोत. कारण की जुलै महिन्यामध्ये 27 तारखेला येऊन गेलो होतो, मित्रांबरोबर आलो होतो त्यावेळेला. त्यानंतर काही ऑगस्टचा संपूर्ण महिना येण्याचा योग मिळाला नाही. काही ना काही कारणास्तव आम्हाला घरीच राहावं लागलं होतं प्रत्येक विकेंडला. आणि आता ऑलमोस्ट 1.5 महिन्यानंतर आलो आहे. जो आमचा शेवटचा प्लॉट होता तिथे उभा आहे मी आता. आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला जेव्हा मी आमचा लॉक टाकला त्यावेळी मी काहीतरी बिया टोचल्या होत्या त्यावेळेला. आणि आमच्या शेवटच्या प्लॉटवर मी खत टाकलं होतं. आणि आता तिकडे हे एवढं सगळं जंगल झालेलं आहे. आता ह्यातल्या ज्या बिया टोचल्या होत्या त्यातलं काय आलं आहे माहिती नाही, पण वेगवेगळ्या प्रकारची वेलं उगली आहेत आणि त्यातली ही फळ दिसतं इकडे. तरी हे इकडे एक दिसते आहे आणि तुम्हाला दाखवतो मी कसं असतं ते, जस्ट बघा तुम्ही आता. तर हे संपूर्ण जंगल उगलेलं आहे. प्लॉट पूर्णपणे इनविजिबल झालेला आहे. मध्येच कुठे असं वाटतंय की ऊस उगवला आहे किंवा काही ठिकाणी मका उगवला आहे. आणि संपूर्ण चिमण्यांनी पूर्ण घेरलेलं आहे. खूप लहान लहान पक्षी आतमध्ये आहेत. आतमध्ये घुसायला देखील जागा नाही. आणि ज्या वेली आहेत, आता ही वाटतं यामध्ये काकडीची वेल आहे आणि तिला फुलं आलेली आहेत. आम्ही काकडीच्या बिया टोचल्या होत्या, परंतु काकडी आहे की दुधी भोपळा आहे ह्याची काही सांगड मिळत नाही. एक फळ इथे दिसतंय, आणखीन 2-3 फळं इकडे पण आहेत. आज सप्टेंबर 14 आहे, म्हणजे कमीत कमीत 2-2.5 महिने त्यामुळे यार इकडं. इथे देखील एक फळ दिसते आहे. आणि माझ्या मते हा आमचा आहे दुधी भोपळा. वाव, लुक ॲट दिस. दुधी भोपळ्याचं मी ते टाकलं होतं बी आणि त्याचं हे फळ आलेलं आहे. आणि माझ्या मते हा पूर्णपणे तयार झालेला भोपळा आहे. आय एम नॉट गोइंग टू प्लग इट. तर मित्र हो, ही आमच्या स्वयंपूर्ण फार्मवरती आलेली पहिली भाजी. हा एवढा मोठा दुधी भोपळा, बाप रे बाप, म्हणजे अविश्वसनीय आहे. आणि हा पूर्णपणे कसल्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरल्यानंतर झालेला हा भोपळा आहे. माझ्या मते दुधी भोपळाच असावा किंवा ह्याला काय म्हणतात मला नक्की आठवत नाही, पण भारी दिसतं एकदम हे. आणि ते बिया टोचल्या तर नक्की आहे. आता आतमध्ये घुसता येणार नाही कारण की आतमध्ये खूप हे डार्क झालेलं आहे. सगळ्या वेली आणि संपूर्ण श्रब्स उगवलेले आहे आतमध्ये. संध्याकाळची वेळ आहे. चला हे जाऊन रुपाला दाखवूया, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूया. घरासमोर जे आम्ही काही वेली टोचल्या होत्या आणि संपूर्ण हे सगळं साफ केलं होतं, हे जंगल पुन्हा एकदा आलेलं आहे. आणि त्यामध्ये फक्त ही एक ॲशगॉडची वेल आहे असं वाटतंय, जी चांगल्या प्रकारे अजूनही शाबूत आहे. आणि तिला आता फुलं आलेली आहेत. माझ्या मते ही ॲशगॉडची फुलं असावीत असा माझा अंदाज आहे. पण आता ते जेव्हा त्याला फळ येईल तेव्हाच कळेल की एक्झॅक्टली कसली फुलं आहेत आणि काय आहे ते. खाली दुधाचं मला एक फळ मिळालं, ते मी घेऊन आलो वरती. रुपलला ते अजून ते बिलीव्ह करत नाही की नक्की दुधी आहे का. ते म्हणते मला दुधी बनवायचं नाही बाबा. पण बाकी सगळी टोचलेली बिया सगळ्या गेलेल्या आहेत. संपूर्ण परत गवत आलेलं आहे इकडे. आणि म्हणून फार्मवरती काम करायला माणूस असणं किती महत्त्वाचं आहे ह्याची अनुभूती आम्हाला सारखी इथे येते. पण माणूस मिळाला पाहिजे. आम्ही आत्ता पण जाऊन थोड्या वेळापूर्वी गावामध्ये जाऊन भेटलो एका दोघांना. नंतर सांगितलं की बाबा तिकडे कोणी काम करायला असेल माणूस तर तुम्ही मला असं सांगा आम्हाला. त्याने विश्वासाने सांगितलं की आम्ही उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे येऊ म्हणून. सूर्यास्त इथं येऊन सूर्यास्त बघणं आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे खूपच मस्त वाटतं. कारण की तुम्हाला सूर्यास्त पूर्णपणे क्लिअर दिसतो आणि नदीचा आवाज तुम्हाला येत असतो, पाण्याचा खळखळाट. पक्ष्यांचा किलबिलाट पण थोड्या वेळाने सुरू होईल. आणि तुम्हाला हे दृश्य कसं असतं आमच्या टेरेसवरून तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला असेल तर तो नदीचा बंधारा आहे, म्हणजे आता तो त्यांनी बांधलेला आहे. त्यावरती बसून माणसं मासे पकडत आहेत साळवे गावामधली. हे आमचं फार्म जे आता पूर्णपणे जंगली झाडं झुडपांनी पूर्ण भरून गेलेलं आहे.
म्हणजे आता ह्या संपूर्ण फार्मवरती आता सगळंच गवतच गवत आहे, झुडपं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वेली आलेल्या आहेत. हे आकाश तुम्हाला दिसू शकतं आणि हा इकडे झालेला असतं ना सूर्यास्त. खूपच नयनरम्य असं हे वृक्ष आहे. शांत पक्ष्यांचं किलबिलाट. आणि हा आमचा दर्शील आहे. त्याने आता एक त्याच्या प्रॅक्टिस करण्यासाठी एक जागा शोधलेली आहे. शॉर्टपटसाठी त्यांनी जागा शोधलेली आहे आणि तो त्याची प्रॅक्टिस करतो आता रेग्युलरली इकडे. म्हणजे आज तर मी आलेलो आणि त्याने आज सुरुवात केली प्रॅक्टिस करायला.